Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे स्वस्थ वृत्त. आता खूप मुलांना शंका होते की सर स्वस्थ वृत्ताबद्दल एक व्हिडिओ बनवा आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनत आहे. तर हे नीट काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नीट यामध्ये ज्या कन्सेप्ट्स सांगितलेले आहेत, जे LAQचे पोर्शन्स आहेत आणि जे SAQचे पोर्शन्स आहेत ते नीट तुमच्या मनामध्ये उतरून घ्या आणि तशाच पद्धतीनं या सर्व गोष्टी स्टडी करा. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. यामध्ये मी सर्व गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेले आहेत आणि जे की फिक्स टॉपिक असतात आणि त्याच्यावरच तुम्हाला LAQ आहेत आणि फिक्सच टॉपिक काही आहेत की ज्याच्यावर SAQ आहेत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये स्वस्थ वृत्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते शेवटपर्यंत बघा, आहे की नाही. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर चला वळूया व्हिडिओकडे. हॅलो एव्हरीबडी. तर आज आपण बघत आहोत स्वस्थ वृत्त एवं योगा. आता हे जे सब्जेक्ट आहे मित्रांनो, हे याचे दोन पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आता हे जे पेपर 1 आणि पेपर 2 असतात मित्रांनो, ते 100 मार्क्सचे असतात आणि ते तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड म्हणून येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला 2 पेपर्स असतात आणि ते 200 मार्क्ससाठी असतात. याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल 100 मार्क्ससाठी असते, वायवा हे 60 मार्क्स आणि इलेक्टिव्सचे 10 मार्क्स आणि इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क्स असे मिळून तुम्हाला 200 हे सर्व कवर करावं लागतात आणि हे सर्व मिळून तुम्हाला 400 कवर करावं लागतं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं मित्रांनो, तर NCSMनं यामध्ये काही चेंजेस केलेले. तर पहिले LAQ, सेकंड LAQ, थर्ड LAQ कशामध्ये येते तर ते बघूया आपण. तर आपल्याला माहिती आहे ब्ल्यू प्रिंट स्वस्थ वृत्तीची जर बघितली तर त्यामध्ये पहिले 1 ते 20 क्वेश्चन्स हे सर्व MCQ असतात, सेक्शन A आणि 1 मार्क्स ईच असतात. त्याच्यानंतर सेक्शन B जे आहे मित्रांनो ते SAQ आहेत. आता हे जे सेक्शन B आहे यामध्ये तुम्हाला 8 SAQ येणार आणि 7 हे मस्ट नो राहणार आणि 1 हे डिझायरेबल टू नो राहणार. अशा पद्धतीने हे टोटल 5 मार्क्स कवर करणार आणि हे टोटल 8 क्वेश्चन्स मिळून 5 मार्क्स म्हणजे तुम्हाला 40 मार्क्स कवर करणार. त्याच्यानंतर हे सेक्शन B होता आणि आता सेक्शन 3 जे की आपल्याला बघायचे ते म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स आणि यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स असतात आणि ते 10 मार्क्स ईच असतात. तर हे नीट काळजीपूर्वक बघायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर हेल्दी लाईफस्टाईलवर एक दिनचर्या हे फिक्स पहिला LAQ येते. त्याच्यानंतर सेकंड LAQ ऋतुचर्यावर येते. त्याच्यानंतर थर्ड फिक्स LAQ आहारवर येते आणि फोर्थ हे योगवर येतात. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला पेपर फर्स्टमधले समजले पाहिजे. आणि पेपर सेकंडमधले जर बघितले तर आपण आता खाली स्क्रोल केलं तर पेपर सेकंडमध्ये जर बघितले तर पेपर सेकंडमध्ये पहिला LAQ येते ते म्हणजे जनोपध्वंस किंवा त्याला मारक व्याधी असे म्हणतात. त्याच्यानंतर सेकंड येते ते म्हणजे इन्व्हायरमेंटल हेल्थ आणि थर्ड येते प्रायमरी हेल्थ केअर आणि चौथं येते नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. अशा पद्धतीने हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये तुम्हाला 4 LAQ कोणते चॅप्टर्सवर येतात हे फिक्स सांगितलेले मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये तुमचा अर्धा सिलेबस कवर होऊन जाते आणि तुम्हाला एवढं जर कळलं की LAQ कोणत्या चॅप्टर्सवर आहेत तर तुम्ही 100% पास होऊन जातात. त्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण पहिलं बघू ते म्हणजे दिनचर्या. आता दिनचर्या जर बघितली मित्रांनो तर तुम्हाला कोणते टॉपिक वाचले पाहिजे तर यामध्ये तुम्हाला हे नियतकाल आणि कालविहार हे नीट काळजीपूर्वक विचारलं पाहिजे. आता हे बघा मित्रांनो, दिनचर्येवर फिक्स दंतधावन म्हणून एक येते. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला अभ्यंगाचे प्रकार, त्याच्यानंतर धूमपान, त्याच्यानंतर त्यासोबतच तुम्हाला अभ्यंगाचे प्रकार आणि दंतधावन विधी या सर्व गोष्टी यामधले आल्या पाहिजे आणि हे तुम्हाला फिक्स येते. तरी याच तुम्हाला या टॉपिकमधले नीट काळजीपूर्वक वाचायचे आणि हे तुमचा पहिला LAQ कवर करतो. आता सेकंड LAQकडे जर आपण गेलो होतो मित्रांनो तर आता समोर सेकंड LAQ जे आहे मित्रांनो ते येते ते म्हणजे ऋतुचर्या या अध्यायावर. आता हे जर ऋतुचर्या जर बघितली मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये सर्वात महत्त्वाचं यामध्ये असे प्रश्न विचारतात की डिफरन्स बिटवीन आदानकाल अँड विसर्गकाल आणि एक ऋतुचर्या सांगतात. आता त्यामध्ये तुम्हाला
पथ्य अपथ्य, त्याच्यानंतर आहार विहार, त्याच्यानंतर अग्नी बल, हे त्यांचे ॲप्लिकेशन्स या सर्व त्यामध्ये कव्हर केलं जातं. आणि यामध्ये तुम्हाला ग्रीष्म ऋतुचर्या आणि वसंत ऋतुचर्या हे विचारलेले. तर आता हे 2 ऋतुचर्या सोडून म्हणजे आता शिशिर किंवा वर्षा ऋतुचर्या या दोन्हीपैकी येण्याची शक्यता आहे. तर ते नीट काळजीपूर्वक तुम्ही वाचायला पाहिजे. तर त्याच्यानंतर तिसरा एलक्यूकडे वळूया मित्रांनो, आणि ते म्हणजे आहारवर. आता आहारवर जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला सिग्निफिकन्स ऑफ आहार सांगावं लागतात. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर अष्टआहार विधी जे नियम सांगितलेले आहेत ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला विमानस्थानच्या चरक संहितामध्ये विमानस्थानच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. आणि ते नीट काळजीपूर्वक त्यांचे श्लोक आणि त्यांचे कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, म्हणजे अष्टाहाराचे नियम कशा पद्धतीने केले पाहिजे, ते सर्व गोष्टी आहेत. आणि तेच फिक्स एलक्यू असते मित्रांनो. 2दा क्वेश्चन विचारलेले, तर नीट काळजीपूर्वक एकदा तुम्हाला ते अष्टाहार विधी नीट काळजीपूर्वक वाचायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये जर बघितलं, तर यामध्ये तुम्हाला काही वर्ग सांगितलेले आहेत, तर ते वर्ग कव्हर करायचे. आता यामध्ये जर बघितलं तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स सांगितलेले. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने हा 3rd एलक्यू होता. आता वळूया 4थ्या एलक्यूकडे, आणि ते म्हणजे योग होय. आता या योगामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला एटिमॉलॉजी हे नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये 2 एलक्यू येतात. आता अष्टांग योग पतंजलीनुसार, अष्टांग योग जर बघितलं तर हे पतंजलीनुसार अष्टांग योग कोणते, त्याच्यानंतर हठयोगानुसार अष्टांग योग कोणते ते सांगून यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारण या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये वाचाव्या लागतात. आणि त्यांचे नीट काळजीपूर्वक त्यामध्येच तुम्हाला धवती, बस्ती, नेती, त्याच्यानंतर त्रटक, नवली या सर्व कन्सेप्ट्स यामध्ये विचारतात. आणि हे जर तुम्हाला फिक्स एलक्यू असतात, तर हे नीट काळजीपूर्वक अष्टांग योग तुम्हाला आले पाहिजे. त्याच्यानंतर 2दा एलक्यू विचारलेले आहे, तर त्यामुळे हे तुम्हाला स्किप नाही करायचं आणि नीट काळजीपूर्वक हे अष्टांग योग वाचायचं आहे. त्यामध्येच तुम्हाला प्राणायामाचे प्रकार सांगितलेले ते नीट काळजीपूर्वक करायचे. अशा पद्धतीने हे एलक्यूचे होते. आता आपण एसएक्यूकडे बोलूया. तर एसएक्यूकडे जर बघितलं मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये जर बघितलं तर फिक्स टॉपिक आहेत जे की एसएक्यूचे कव्हर करतात. आता जसं बघितलं तर स्वस्थ, हेल्थ आणि हेल्थची डेफिनेशन नीट काळजीपूर्वक करायची, आणि त्यांच्यावर तुम्हाला पहिला एसएक्यू येते. त्याच्यानंतर हेल्दी लाईफस्टाईल, दिनचर्या. आता याच्यामध्ये तुम्हाला दिनचर्याबद्दल जे आहेत, समजा दंतधावन विधी आहे, अभ्यंग आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उद्वर्तन कशा पद्धतीने केलं जाते, ते सर्व एखादा एसएक्यू टॉपिक येऊ शकते. त्याच्यानंतर तिसरा एसएक्यू येते ते म्हणजे रात्रीचर्यावर. आता रात्रीचर्यावर जर बघितलं तर निद्रेचे प्रकार हे एकदा विचारलेले, तर ते नीट काळजीपूर्वक बघायचं. त्याच्यानंतर अतिनिद्रा केलं किंवा दिवा स्वॅप करण्याचे फायदे किंवा तोटे हे सर्व कन्सेप्ट्स या एसएक्यूमध्ये येतात. त्याच्यानंतर 4थं येते एसएक्यू, ते म्हणजे रोगाणू उत्पादने अध्याय. आता याच्यामध्ये रोग उत्पत्तीचे आता आधारणीय वेग धारण केल्यास काय होते किंवा धारणीय वेग काय केल्यास काय होते हे या 4थ्या एसएक्यूमध्ये येतात. तर हे नीट काळजीपूर्वक व्हायचं. आणि सद्वृत्त हे एक खूप छान प्रकारे एसएक्यू येते आणि ते मोस्ट फेवरेट आहे, तर त्यामुळे ते एसएक्यू सुटलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर रसायन आता रसायन तुम्हाला माहीत आहे, रसायन आणि वाजीकरण ही 2 टॉपिक आहेत, तर ते नीट काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि ते एसएक्यू येतात. आणि यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स किंवा एखादा वर्ग देईल त्यावर येते. आणि हे 10th म्हणजे 8th एसएक्यू हे नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यावर मड थेरपी कोणती, हे एकदा एसएक्यू आलेले, तर ते नीट काळजीपूर्वक बघा. अशा पद्धतीने हे पहिला पेपर फर्स्ट जे होतं त्याचं मी कन्सेप्ट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि यामध्ये पहिले जे एलक्यू आहेत मित्रांनो ते कवर करण्याचा प्रयत्न करा. एकदा तुमचे एलक्यू झाले की नंतर मग आपोआप एसएक्यू चॅप्टर्स पण तुम्हाला कवर होतील. आणि पेपर फर्स्ट एकदम सोपा आहे मित्रांनो आणि त्यावर फिक्स येते. मात्र पेपर सेकंडमध्ये थोडं किचकट आहे, ते नीट काळजीपूर्वक बघा. तर आता आपण पेपर सेकंडकडे वळूया आणि त्याच्यामधला जर पहिला एलक्यू जर बघितला पेपर सेकंडमध्ये, तर ते बघूया आपण. तर आता हे पेपर सेकंड. आता पेपर सेकंडमध्ये जर बघितलं तर पहिला एलक्यू येते ते म्हणजे जनोपध्वंस किंवा त्याला आपण मारक व्याधी म्हणतो. आता याच्यामध्ये एकदा कोविड-19 एकदा विचारलेलं आहे आणि त्याच पद्धतीने
एड्स हे पण विचारलेलं आहे. तर आता यावर्षी येण्याचे चान्सेस कोणते ते मी सांगतो. तर यामध्ये तुम्हाला जनोपदंसमध्ये कोणते पॉईंट्स कवर करायचे ते एकदा नीट सांगतो, ते काळजीपूर्वक बघा. तर यामध्ये तुम्हाला डायनॅमिक्स ऑफ डिसीज, त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ एपिडेमिओलॉजी हे नीट काळजीपूर्वक करायचे. त्याच्यानंतर मोड्स ऑफ इंटरव्हेशन म्हणजे काय ते नीट काळजीपूर्वक करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या मारक व्याधी सांगितलेले आहेत. आता याच्यामधले तुम्हाला मी सांगितलं की कोविड-19 एकदा विचारलेले आणि एड्स पण विचारलेलं. तर आता यावर्षी चान्सेस मला वाटतात की ट्युबरक्युलोसिस नाही तर कॉलेरा, त्याच्यानंतर सोपे कॉमनच विचारतात, कोरोनरी आर्टरी डिसीज हे पण विचारू शकतात. तर हे 3-4 पैकी मला असे वाटतात. परंतु तुम्हाला सर्व टॉपिक्स कवर करायचे आपण सांगू शकतो आणि ते जर नाही आले तर मग अवघड होते, आहे की नाही. तर त्याच्यामुळं हे पहिला LQ याच्यावर येते. त्याच्यानंतर दुसरा LQ जर बघितला तर इन्व्हायरमेंटल हेल्थ. आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर इन्व्हायरमेंटल हेल्थचं जर टॉपिक बघितला तर त्यामध्ये तुम्हाला इन्व्हायरमेंटल हेल्थमध्ये तुम्हाला वॉटर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर पोल्युशन, हेल्थ हॅझार्ड्स, त्याच्यानंतर आयुर्वेदिक मेथड्स ऑफ वॉटर प्युरिफिकेशन, त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला फिक्स LQ विचारलेले ते म्हणजे रॅपिड सँड फिल्ट्रेशन, स्लो सँड फिल्ट्रेशन हे दोन्ही टॉपिक्स एकदा विचारलेले आहेत. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आणि दोन्ही LQ आलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मेथड सांगितलेले आहेत, ते नीट काळजीपूर्वक करायचे आहेत. त्याच्यानंतर सॉईल्स हा पण खूप छान प्रकारे टॉपिक आहे आणि हा शक्यतो SQ येतो, तर यामध्ये दुर्लक्ष करू नका. त्याच्यानंतर या वॉटरमध्येच तुम्हाला हे एक टॉपिक येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे सेकंड LQसाठी हे टॉपिक वाचायचं आहे आणि टोटल तुम्हाला कवर करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड LQ येते आणि ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर. आता हे प्रायमरी हेल्थ केअर जर बघितलं मित्रांनो, दोनदा सेमच क्वेश्चन विचारलेले. त्याच्यामधले जर बघितलं तर डेफिनेशन ऑफ प्रायमरी हेल्थ केअर, प्रिन्सिपल्स एलिमेंट्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर असाच LQ आलेला आहे आणि दोनदा विचारलेलं आहे. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला प्रायमरी हेल्थ केअर वाचायचं आहे. आणि थर्ड LQ हे फिक्स येते. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला प्रायमरी हेल्थ केअर सोपा टॉपिक आहे आणि नीट वाचायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ येते ते म्हणजे आता फोर्थ LQ जर बघितलं तर नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. आता हे जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आहे मित्रांनो, हे तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला कोणते कोणते नॅशनल प्रोग्राम्स विचारलेले ते सांगतो एकदा. तर एकदा एड्स विचारलेले आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस हा पण एक टॉपिक विचारलेला आहे. तर ते दोन्ही टॉपिक सोडून तुम्हाला ते दोन्ही वाचायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पोलिओ एक येण्याची दाट शक्यता आहे, तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यानंतर कॅन्सरचं एक प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर हे नीट टॉपिक तुम्हाला कवर करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लेप्रसी हे पण एक इम्पॉर्टंट आहे आणि ते पण विचारलेलं नाही. तर यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत, तर ते नीट काळजीपूर्वक करा. अशा पद्धतीने हे तुमचे 4 LQ मी सांगितले. आता वळूया आपण SQ कडे. आता SQ कडे जर बघितलं मित्रांनो तर ते पण फिक्सच चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यावरच SQ येतात. तर त्यामध्ये तुम्हाला आता पेपर 2 मध्ये सेक्शन A जर बघितलं तर आपण MCQ, सेक्शन A जे असते ते MCQ असते मित्रांनो, आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतात. आता आपण सेक्शन B बघू आणि त्यामधले तुम्हाला 8 क्वेश्चन्स असतात. आता याच्यामधलं पहिला जर SQ जर बघितलं तर डिझास्टर मॅनेजमेंट हे फिक्स येते आणि त्याच्यावरच दोनदा SQ जसंच तसंच विचारलेले आहे. तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ एकदा विचारलेले आणि त्यामध्ये पण जशाच तसेच SQ येतात. त्याच्यानंतर स्कूल ते हेल्थ सर्व्हिस म्हणजे काय, त्यांचे प्रोग्राम कोणते असतात ते नीट सांगायचे, ते तिसरा SQ येते. चौथा SQ जर बघितलं तर डिसइन्फेक्शन या टॉपिकवर येते. आणि 5वा SQ जर बघितलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यावर तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यामधली युनेस्को नावाची जी संकल्पना आहे ती नीट काळजीपूर्वक वाचा.
त्याच्यानंतर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स सांगितलेले, तर ते नीट कोणत्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आपण यूज करतो ते फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्समध्ये येतात आणि तेच SAQ म्हणून फिक्स येतात. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह जेरेट्रिक्स यामध्ये ओल्ड मॅनसाठी जे डिसीज सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही कसे प्रिव्हेंटिव्ह करू शकता ते सांगितलेले. त्याच्यानंतर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, हेल्थची डेफिनेशन, WHO जे हेल्थबद्दल सांगितलेले आहेत त्यांचे आपण कसे युटिलाइज करायला पाहिजे या सर्व गोष्टी या हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सांगितलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हे तुमचे 8 SAQ कवर होतात. आता आपण वळूया मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला ते स्टडी करायचे, तर ते बघूया आपण. तर आता आपण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड बघितले मित्रांनो. आता तुम्हाला मी सांगितले की कोणते टॉपिक्स LAQचे येतात आणि कोणते टॉपिक्स SAQचे आहेत आणि ते जसेच तसे पेपरमध्ये ॲज इट इज येतात. तर आता तुम्हाला कशा पद्धतीने ते अभ्यास करायचे ते मी सांगतो. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम पेपर फर्स्टमध्ये स्वस्त आणि स्वस्त हा चॅप्टर वाचायचे. त्यामध्ये हेल्थ आणि हेल्थची डेफिनेशन WHO कोणती सांगितलेली ते सांगितले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक SAQ येते ते पण कवर होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल दिनचर्या वाचायची आणि जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला LAQ पोर्शन कवर होते आणि ते वाचल्याच्यानंतर रात्रीचर्या यामध्ये तुम्हाला SAQ कवर होते आणि त्याच्यानंतर ऋतुचर्या हा सेकंड LAQ कवर होते. तर अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला 38 मार्क्ससाठी कवर होऊन जातात आणि हे तुम्हाला 3 चॅप्टर्स 38 मार्क्ससाठी कवर होतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये रोगन उत्पादने आणि सद्वृत्त हे स्किप करून टाका, नंतर वाचा. आधी LAQचे टॉपिक कवर करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आहार वाचायचे आणि आहार हे जे बघितलं मित्रांनो, तर हा एकच टॉपिक 20 मार्क्ससाठी आहे. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला आहार वाचायचे. त्याच्यानंतर 4th टॉपिक आहे ते म्हणजे LAQ आहे आणि योग. त्याच्यानंतर योग हे जर बघितलं तर योगमध्ये तुम्हाला 18 मार्क्स नॅचरोपॅथी आणि योग हे दोन्ही कवर होतात. तर योग वाचलं त्याच्यानंतर आहार वाचलं, हे दोन्ही वाचल्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे जे उरलेले पोर्शन आहेत, फॉर एक्झाम्पल जसं बघितलं तर आपण रोगोत्पादनीय आणि सद्वृत्त हे दोन्ही टॉपिक्स तुम्हाला 13 मार्क्ससाठी आहेत ते कवर करायचे. त्याच्यानंतर राहिलेलं जे रसायन फॉर स्वास्थ्य आहे ते नीट काळजीपूर्वक करायचं आणि ते 5 मार्क्ससाठी आहे आणि नॅचरोपॅथी वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पेपर फर्स्टसाठी स्ट्रॅटेजी होती आणि त्याच्यामध्ये तुमचे LAQ आणि SAQ हे दोन्ही टॉपिक कवर होतात. तर अशाच पद्धतीने तुम्ही वाचा असं मी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर वाचलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर पेपर सेकंडकडे वळूया. आता पेपर सेकंडकडे जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला पहिला जनोपध्वंस जर बघितला तर हा एकच चॅप्टर तुम्हाला 10 मार्क्ससाठी आणि जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला एक LAQ फर्स्ट LAQ येतं आहे. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला वाचायचे ते म्हणजे इन्व्हायरमेंटल हेल्थ. आता हे इन्व्हायरमेंटल हेल्थ जर बघितलं मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं इन्व्हायरमेंटल हेल्थचे जे टॉपिक्स आहेत, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल ते कवर करायचे आणि त्याच्यानंतर ते कवर केल्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट करायचे. आता हे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे यावर तुम्हाला SAQ येते आणि हे दोन्ही कवर केल्याच्यानंतर तुम्हाला टोटल 16 मार्क्स कवर होतात. तर हे नीट दोन्ही टॉपिक तुम्हाला वाचायचे. आता याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक कोणतं वाचायचे ते सांगतो. तर ते म्हणजे आता याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक वाचायचे ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर आणि त्यासोबतच प्रायमरी हेल्थ केअर झाल्याच्यानंतर तुम्हाला मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर वाचायचे आणि फॅमिली वेलफेअर प्रोग्राम वाचायचे आणि प्रिव्हेंटिव्ह जेरेट्रिक्स वाचायचे. आता हे तुम्ही लगातार जर वाचले एकामागोमाग तर तुमचे 20 मार्क्स कवर होतात आणि यामधले तुम्हाला प्रायमरी हेल्थ केअर खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचे आणि त्यावर तुम्हाला LAQ होते. त्याच्यानंतर चौथ्या LAQकडे जर बघितलं आपण, तर चौथ्या LAQकडे आपण गेलो तर त्यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी जे आहेत हे दोन्ही टॉपिक्स तुम्हाला 15 मार्क्ससाठी आहेत आणि ते तुम्हाला LAQसाठी येतात. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्ही वाचले तर तुमचे 15 मार्क्स येतात. आता जे उरलेले टॉपिक्स आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करा. जसे की त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ असेल, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस असेल, डिसइन्फेक्शन असेल, हे तिन्ही तुम्हाला 20 मार्क्ससाठी आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज, व्हायटल स्टॅटिस्टिक्स आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन हे तिन्ही टॉपिक्स तुम्हाला 19 मार्क्ससाठी आहे. तर हे पण तुम्हाला स्किप नाही करायचे कारण की सर्व तुम्हाला वाचायचे. अशा पद्धतीने हे टोटल
कवर होतात आणि अशा पद्धतीने हे स्वस्त वृत्तीचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मी तुमच्या समोर सर्व विस्तारपणे सांगितलेले आणि अशाच पद्धतीने तुम्हाला हे कन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत. तर वळूया आपण पुढच्या व्हिडिओकडे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं का? हे व्हिडिओ जे मी बनवले आहे ते विस्तारपूर्वक तुम्हाला मी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे जे टॉपिक आहेत ते सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला स्टडी करायची आहे. तर हे व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल, नक्कीच तुम्हाला जर थोडीशी इन्फॉर्मेशन जर भेटली असेल तर कदाचित लाईकचं बटन दिसत असेल तर लाईक करून द्या आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवू हे पण कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि या बाबीकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक अभ्यास करा की या सर्व कन्सेप्ट्स तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.